मित्रांनो, चला तर आज झणझणीत असा मटण रस्सा बनवूया। आणि हे मटण अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा, मटणाची चव कधीच विसरणार नाही तुम्ही। चला तर मग बनवूया मटण रस्सा। आणि इथे साहित्य घेतलेलं आहे आपण, धने घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, दालचिनी, एक मिरी आणि एक लवंग घेतलेली आहे आणि बाकी कांदा, ओलं खोबरं, आलं लसूण आणि नंतर याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत वाटताना। कांदा, खोबरं, तीळ, धने हे सर्व आपण भाजून घेऊया तेलामध्ये। तर इथे आपले सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। हे बघू शकताय, खोबरं, कांदा हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया। इथे मटणही शिजलेलं आहे आपलं। आणि आता आपण भाजी बनवायला घेऊया। मोठ्या टोपमधलं मटण मी इथे छोट्या टोपमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच टोपमध्ये आपण भाजी बनवणार आहोत। तेलामध्ये आपल्याला एक तेजपत्त्याचं पान टाकायचं आहे। जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया आता। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला। एक छोटा चमचा हळद टाकायची आहे याच्यात। घरी बनवलेला काळा मसाला टाकायचा आहे 1 चमचा। लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि मटण मसाला टाकायचा आहे थोडा। हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। याच्यामध्ये थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरीचा फ्लेवर छान येतो वाटणामध्ये। आणि वाटण वाटताना सुद्धा आपण त्याच्यात कोथिंबीर टाकली होती थोडी। इथे बघू शकताय, वाटण आपलं चांगलं परतलेलं आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे वाटणाला। आता याच्यात मटण टाकून घेऊया। आणि इथे बघू शकताय, झणझणीत असा मटण रस्सा आपला तयार झालेला आहे। आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।